आज आपण सरळ सेवा तलाठी आणि पोलीस भरतीसाठी ही मॉक टेस्ट घेणार आहे. तर याच्यात आपल्याला टोटल 25 क्वेश्चन राहणार आहे. जे आपले पॅटर्न आहे TCSचा किंवा पोलीस भरतीचा पॅटर्न, त्या पॅटर्ननुसार आपण इथे एक मॉक टेस्ट घेणार आहे. ओके, तर चालू करू. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, इथे एक ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यात इथे 38, 2 आणि 3 आणि 5 हा कसा एक रिझनिंगचा क्वेश्चन राहतो. खूप फेमस पॅटर्न आहे. तर काय दिलं तुम्हाला इथे, आणि तुम्हाला इथे याची व्हॅल्यू काढा सांगितले. बघा ह्या ट्रायंगलच्या बाहेर तुम्हाला 2, 3, 5 ही व्हॅल्यू दिलेली आहे. दुसऱ्याच्या 1, 3 आणि 7 याचा जो रिझल्ट आलाय 59 आलेला आहे. आणि 2, 4 आणि 6 याच्यानंतर तुम्हाला तिसरी व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. तर मला सांगा काय इथे लॉजिक लावू शकतात. तर बघा काय होईल, जर बघा 5 दुनी 10 आणि 10 गुणिले 3 मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जे 38 आन्सर आहे ते भेटून राहिलं. इथे बघा 7 एक 7 आणि 7 त्रिक 21, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनचा यूज करून काही फायदा नाही आहे. तर काय करायचं, संख्या कशी एकदम ग्रॅज्युअली वाढत आहे. म्हणजे काय होईल, एक तर अशा टाइपला काय करायचं, स्क्वेअर म्हणजे वर्ग करून बघायचा. 5 चा स्क्वेअर किती होतो 25, 4 चा स्क्वेअर किती होतो, 2 चा स्क्वेअर किती होतो 4 आणि 3 चा स्क्वेअर किती होतो 9. बघा 25 आणि 9 किती होतो 34, 34 प्लस 4 38. आता इथे बघू, इथे हाच पॅटर्न फॉलो होते का. तर 7 चा स्क्वेअर किती होतो 49, 3 चा स्क्वेअर किती होतो 9, 1 चा स्क्वेअर एकच राहतो, बरोबर आहे ना. तर काय होईल इथे 59. म्हणजे बघा हा पॅटर्न इथे फॉलो होत आहे. जो पॅटर्न मी इथे फॉलो केला म्हणजे लावला तो इथे फॉलो झालेला आहे. तर आता काय करायचं, तिथे जो विचारलाय आपला तिथे तोच पॅटर्न लावायचा. काय होईल, 6 चा स्क्वेअर 36, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 2 चा स्क्वेअर 4, तर किती होईल 56. म्हणजे x ची जी व्हॅल्यू निघाली ती किती निघाली 56 निघाली. समजलं का सर्वांना? आय थिंक सर्वांना समजलंच असेल. तर चला क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. काय दिलंय क्वेश्चन नंबर 2 आपल्याला, क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे आपल्याला KNMKOH आणि QE दिलेला आहे. तर बघा इथे काय दिले, एक सिरीज दिलेली आहे. काय दिली आहे, KNMKOH Q आणि E. बघा कधीही सिरीज दिली असेल तर काय करायचं, डिफरन्स बघायचा. त्याच्यासाठी सर्वात प्रथम काय माहित असणं गरजेचं आहे की आपल्याला अल्फाबेट सिरीज म्हणजे न लिहिता करता म्हणजे लक्षात असली पाहिजे. तर बघा इथे काय दिलं आहे, के नंतर M दिलेला आहे, M नंतर O दिलेला आहे, Q दिलेला आहे. बघा एक KMOQ एक चा डिफरन्स नाही चालत आहे. तर Q नंतर काय येईल मग S. ओके, तर बघा ऑप्शन मध्ये S दिसत आहे दोन ठिकाणी. हो, S दोन ठिकाणी आहे, ए मध्ये आहे आणि सी मध्ये आहे. नेक्स्ट तर आपल्याला दुसरं पण चेक करावं लागेल. एन नंतर के 2 चा डिफरन्स, के नंतर एच पुन्हा 2 चा डिफरन्स, ई नंतर पुन्हा 2 चा डिफरन्स, तर काय येईल बी. ओके, म्हणजे काय झालं, आपल्याला जे फायनल आन्सर मिळालं ते काय मिळालं एस बी. म्हणजे इथे ऑप्शन नंबर जे सी आहे ते राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आपल्याला 12 गुणिला 13 ब्रॅकेट कंप्लीट भागिला 2 प्लस 16 मायनस 32. इथे काय लावायचा, बॉडमॉसचा रूल लावायचा. सर्वांना बॉडमॉस माहितीच असेल, आय थिंक एवढं सर्वांना माहितीच असेल. बॉडमॉस काय असतो, सर्वात प्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. किती होतो, 12 ने जर 13 ला गुणलं तर किती होतो 156, बरोबर आहे ना. भागिला 2 प्लस 16 मायनस 32. नंतर काय करायचं, बॉडमॉस नंतर ऑफ राहतो, ऑफ हे काही ते नाही. मग डिव्हिजन म्हणजे भागाकार करायचा. काय होतो, 2 7 14 आणि 2 8 16, बरोबर आहे. नेक्स्ट काय राहते, नेक्स्ट काय करायचं, ऍडिशन करायचं. काय होईल मग 78 प्लस 16 किती होतो 8 7 14 आणि 2 म्हणजे 94 होतो, बरोबर आहे.
मग 94 मायनस 32. लास्ट काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. काय होईल मग, 4तून 2 गेले 2 राहतो, 9तून 3 गेले 6, म्हणजे काय होईल 62. हे काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. चला 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तुम्हाला विसंगत शब्द ओळखायला सांगितला आहे आणि ऑप्शन दिलेला आहे. ए अमरावती, बी औरंगाबाद, सी नागपूर आणि डी यवतमाळ. तर काय आहे, अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर हे डिव्हिजन आहे आणि यवतमाळ हे डिव्हिजन आहे का, नाही. म्हणून इथे जो विसंगत जो शब्द आहे तो काय आहे, डी आहे. सर्वांना समजत असेल, अमरावती, औरंगाबाद आणि इथे नागपूर, इथे काय आहे, डिव्हिजन आहे, बरोबर आहे ना. विभाग आहे, बरोबर आहे ना. हे 3 आणि नागपूर यवतमाळ विभाग आहे काय, नाही. म्हणून इथे जे विसंगत शब्द आहे तो काय आपला यवतमाळ आहे. तर चला क्वेश्चन नंबर इथे 5 दिलेला आहे आपल्याला. काय म्हटलं आहे, 12, 36, नंतर 72 दिलेला आहे, नंतर 96 दिलेला आहे. ओके. तर बघा इथे काय काय दिलं तुम्हाला, मसावी काढायला सांगितलाय. मसावी म्हणजे म्हणजे जास्तीत जास्त असा कोणती संख्या आहे ज्याला भाग गेला पाहिजे, मॅक्झिमम फॅक्टर. ओके. तर बघा इथे सर्वात प्रथम बघा, 12ने सर्व संख्येला भाग जातो ना, हो. तर बघा 12ने जर 12ला भागलं तर काय 1, 36ला 12ने भागितलं तर काय 2, 12ने 72ला भागितलं तर 72 आणि 96ला भागितलं तर 12ने 12 96. आता मला सांगा, ही जी संख्या आहे राहिली 1 2 6 8, याला ह्या संख्येला कोणी कशाने भाग जातो का, म्हणजे पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. मसावी करताना एकही संख्या अशी नाही राहिली पाहिजे ज्याला भाग जाईल नाही असा. एक ही संख्या अशी आहे, जर इथे तुम्ही 2 ही घेतली पण इथे 1ने 2ला भाग जातो का, नाही. 1/2 दिलं तर काय येतो, फ्रॅक्शन मध्ये येतो ना, म्हणजे 0.5 होतो ना, म्हणजे इथे समोर याला भाग जाणार नाही. म्हणजे हे जी नेक्स्ट संख्या आहे, ह्या संख्येला फक्त 1 हीच अशी संख्या आहे ज्याने ह्या सर्व संख्येला भाग जातो. म्हणजे तुमचा जो मसावी येईल तो किती येईल, 12 गुणिले 1 म्हणजे काय येईल, 12 येईल. ओके. समजलं का सर्वांना. मसावी मध्ये काय असतो, सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. एलसीएम मध्ये काय असतो, जेवढे जास्त फॅक्टर पाडता येईल आपल्याला तेवढे फॅक्टर पाडावे लागते, पण मसावी मध्ये पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. ओके. समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, 6 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 30, 50, 70 आणि 80 याचा म्हणजे सरासरी काढायला सांगितले आहे. तर काय करायचं, दिलेली संख्येची काय करायची, ऍडिशन करायची. 30, 50, 70 आणि 80 किती होतो, 80 आणि 70 150, किती होतो 200, आणि इथे काय होतो 300, नाही 230 होतो, बरोबर आहे ना. आणि नंबर ऑफ हे किती दिले तुम्हाला टर्म्स, 1 2 3 आणि 4, म्हणजे भागीला काय होईल 4. आता बघा इथे भाग द्यायचा, काय येतो 4 पंचे 20 राहतो, राहिले किती 30, 4 7 28, मग भाग जातो का नाही, मग काय होईल 4 5 25, म्हणजे काय होईल 57.5. हा काय झाला तुमचा सरासरी झाला. समजलं का सर्वांना कसं केलं मी, सर्वांची ऍडिशन केली म्हणजे वजा बेरीज केली आणि किती संख्या होत्या 1 2 3 आणि 4 भागीला 4 केलं तर मला किती मिळालं 57.5 मिळालं. चला नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे. 33 1/3% चा 27 बरोबर 25% चा x किती, म्हणजे तुम्हाला इथे सरळ x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. काय म्हटलं तुम्हाला, 33 1/3 चा पर्सेंट चा 27 बरोबर 25% चा x, म्हणजे सरळ तुम्हाला इथे x ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. चा जो अर्थ होतो तो गुणिला होतो. सर्वांना माहितच असेल, बॉडमॉस रूल माहित आहे सर्वांना. ते चा जो हे होतो तो मल्टिप्लिकेशन म्हणूनच यूज होतो तिथे. तर काय होतो 33 1/3 गुणिला 27 बरोबर 25% गुणिला x, तर काय होईल
मला सांगा 33 1/3 म्हणजे किती होतो? आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय होतो? 33 गुणिले 3 किती होतो? 99. 99 भाग 99 प्लस 1 100. 100 भागिले 3 हे पर्सेंट मध्ये आहे. तर काय होतो? 100 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 33 1/3 याचा अर्थ काय होतो? 1/3 होतो. गुणिला 27. मग 25% ला कसं लिहिसाल तुम्ही? सेम तसंच लिहायचं. 25% म्हणजे काय होतं? 25 भागिले 100 म्हणजे काय होतो? 1/4 होतो. ओके. म्हणजे 25% चा अर्थ किती होतो? 1/4 होतो गुणिला x. मग काय होईल ते? 3 ने भाग जातो 27 ला. किती राहतो? 9 राहतो. 9 बरोबर आहे. मग इथे काय होईल? 9 बरोबर 1/4 इंटू x. मग मला x ची व्हॅल्यू किती मिळाली? हा 4 काय होईल? इकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर काय होईल? 9 चौक 36. मला म्हणजे मला x ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली? 36. ओके. समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे काढलं तर? 33 1/3 म्हणजे किती होतो? 1/3 होतो. 1/3 ने 27 ला जर भागितला तर किती मिळाले मला? 9. ह्याच्या 25% म्हणजे काय होतो? 1/4. 4 काय होईल? इकडे येईल. मग 9 गुणिले 4 केला तर किती होईल? 36 होऊन जाईल. तर चला 8 नंबरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला. 5 2 आणि 100 7 2 आणि 196 9 3 आणि x दिलेला आहे. ओके. तर बघा काय अशी जर तुम्हाला जर सिरीज दिलेली असेल तर काय करायचं? मोठ्या संख्येकडून म्हणजे छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं. बघा काय लागू शकते? 5 2 10. ओके. नंतर मला इथे डायरेक्ट काय दिसलाय? 100 दिसलेला आहे. बघा इथे 10 चा स्क्वेअर केला तर 100 होईल का? हो होते. नंतर 7 गुणिले 14. 14 चा जर स्क्वेअर केला तर किती होतो? 196. म्हणजे इथे काय होईल? 9 त्रिक 27. म्हणजे काय होईल? 27 चा स्क्वेअर किती होतो? 729. बरोबर आहे. म्हणजे हा किती झाला? माझं x इज इक्वल टू 729. हे काय झाला? माझं राईट आन्सर झालं. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर? 5 2 10 आणि ह्या 10 चा स्क्वेअर निघाला. 7 2 14. 14 चा स्क्वेअर 9 त्रिक 27 आणि 27 चा स्क्वेअर. हे पॅटर्न इथे लागू झाला. तर बघा क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे तुम्हाला. इथे एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाची संख्या काढायला सांगितली आहे तुम्हाला. इथे काय म्हटलं आहे? इथे त्रिकोणाची संख्या काढा. बरोबर आहे. तर कसं काढसाल? याची एक ट्रिक असते बघा. असं जर तुम्हाला त्रिकोण दिलेला असेल तर काय करायचं? इथे सर्वप्रथम नंबर द्यायचे. 1 2 3 4 आणि 5 नंबर दिले. नंबर दिल्यानंतर काय करायचं? त्याची ऍडिशन करायची. काय होईल? 1 2 3 4 आणि 5. आणि ऍडिशन म्हणजे ऍडिशन केल्यावर जी संख्या तुम्हाला मिळेल ते काय झाली? त्रिकोणाची संख्या राहील. तर काय होईल? 5 आणि 4 9 9 3 12 12 9 14 आणि 1 15. म्हणजे इथे जे त्रिकोणाची संख्या तुम्हाला त्रिकोणाची संख्या विचारली आहे ते किती आहे? 15. काय केलं मी? इथे त्रिकोण दिलेला होता तुम्हाला. या त्रिकोणामध्ये मी नंबर टाकले 1 2 3 4 आणि 5. त्रिकोण आणि जे नंबर टाकले होते मी त्याची काय केली? बेरीज केली. तर बेरीज किती निघाली? 15. हीच काय आहे? तुमची त्रिकोणाची संख्या आहे. तर सर्वांना समजलं का कशा प्रकारे काढलं तर? चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला दिलेलं. काय? 480 240 80 आणि 20. म्हणजे आणि पुढचा नंबर तुम्हाला काढायला सांगितलाय. बघा सिरीज मध्ये बघितलं तर बघा इथे काय होतं? 20 20 चौक किती होतो? 80 होतो. 80 ने किती मल्टिप्लाय केलं? 240 होईल 3 टाइम्स. 40 ना किती टाइम मल्टिप्लाय केलं तर 480 होईल 2 टाइम्स. म्हणजे बघा 2 3 4 आणि इथे 5. म्हणजे काय होईल? इथे 5 ने भागावं लागेल तुम्हाला. तर काय होईल? 20 ला जर 5 ने भागितलं तर किती होईल? 4. म्हणजे x इज इक्वल टू काय निघालं? 4 निघालं. म्हणजे पुढची जी संख्या राहील तुमची ते किती राहील? 4 राहील. ओके. म्हणजे आन्सर काय झालं इथे?
4. समजलं का सर्वांना? बघा इथे 2 टाइम्स आहे, इथे 3 टाइम्स आहे, इथे 4 टाइम्स आहे, तर नंतर काय राहील 5 टाइम्स राहील. बरोबर आहे ना? मग 20 ने जर मी 5 ला भागितलं तर किती येईल? 4 येऊन जाईल. ओके. नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला? h into I बरोबर काय असतो? 98 आहे म्हटलं तुम्हाला इथे 98. तर DC बरोबर विचारलंय तुम्हाला. आता ABCD नुसार जर बघितलं तुम्ही, काही जणांना माहित नाही राहत, त्यामुळे मी इथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर काय असतो, h ची व्हॅल्यू जी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार राहतो ते किती राहतो? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर आहे. आणि I ची व्हॅल्यू किती राहतो? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 राहतो. बरोबर आहे. तर काय झालेलं आहे इथे जस्ट जी संख्या दिलेली आहे त्याच्या रिव्हर्स झालेला आहे. म्हणजे काय दिलंय तुम्हाला? h साठी 8 दिले होता ना आणि I साठी 9 दिलेलं होतं तुम्हाला, पण तुम्हाला जो रिझल्ट दिलेला आहे हा रिव्हर्स दिलेला आहे. हा h ची व्हॅल्यू झालेली आहे इथे रिझल्ट मध्ये आणि I च्या ठिकाणी 8 दिलेला आहे. म्हणून तुम्हाला फायनल रिझल्ट इथे 98 दिसत आहे. म्हणजे जो नंबर आहे तो इंटरचेंज केलेला आहे तुम्हाला. सेम D ची व्हॅल्यू काय तिथे 4 आणि C ची व्हॅल्यू काय 3. मग इथे काय करायचं? इथे जो पॅटर्न फॉलो झालेला आहे सेम पॅटर्न इथं फॉलो होईल. 3 इकडे न्यायचा, 4 इकडे न्यायचा, म्हणजे काय होईल? 34. 34 काय आहे? हे तुमचा राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना? अशा प्रकारे काढलं तर h ची व्हॅल्यू अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार 8 आहे, I ची 9 आहे, पण इथे बघा तुम्हाला h गुणिला I 98 मिळाला आहे. म्हणजे इथे काही मल्टिप्लिकेशन वगैरे झालेलं नाही आहे. तर इथे काय झालेलं आहे? व्हॅल्यू इंटरचेंज केलेली आहे. h च्या जागी 9 घेतली आणि I च्या ठिकाणी 8 घेतली आहे. म्हणून तुम्हाला इथे 98 हा रिझल्ट दिसत आहे. नेक्स्ट D C काय केलं मी? D ची व्हॅल्यू 4 दिलेली होती, C ची 3 दिली होती, इंटरचेंज केला तर किती मिळाला? 34. तर चला नेक्स्ट 15 नंबरचा प्रश्न आहे. लॉयन साठी काय दिलं आहे तुम्हाला? लॉयन साठी दिलेला आहे तुम्हाला 9213. नेक्स्ट पेन साठी दिलेला आहे तुम्हाला 463. नेक्स्ट MIC माइस साठी दिलेला आहे तुम्हाला 7286. तर पोलीस साठी तुम्हाला विचारलाय C. बरोबर आहे. आता इथे काय दिलं आहे तुम्हाला? समोरासमोर जे अल्फाबेटिकल सिरीज दिलेली आहे त्याच्या समोरच व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला अल्फाबेट सिरीजची काही गरज नाही आहे. बघा P साठी तुम्हाला इथे 4 ही व्हॅल्यू दिलेली आहे. नंतर O साठी 1 ही व्हॅल्यू दिलेली आहे, L साठी 9 ही व्हॅल्यू दिलेली आहे, I साठी किती दिली आहे? 2 दिलेली आहे, C साठी किती दिलेली आहे? 8 दिलेली आहे आणि E साठी किती दिलेली आहे? 6 दिलेली आहे. म्हणजे पोलीस हा शब्दासाठी जो कोड झालेला आहे, आपण ह्या जे शब्द दिले होते आपल्याला एक्झाम्पल मध्ये त्याच्यावरूनच मी ही पोलीसची व्हॅल्यू काढली. तर काय निघाली? 41928 ओके. म्हणजे समोरासमोर जी व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला शब्दाच्या तीच ती व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची होती. ओके. समजलं का सर्वांना? खूप सोपं होतं. तर चला 13 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? जर एका वर्तुळाची त्रिज्या जर 14 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचं परिमाप सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे की वर्तुळाचा जो परिमाप राहतो याचा फॉर्म्युला काय राहतो? तर काय असतो? 2 पाय r दिलेला आहे. ओके. मला सांगा इथे पायची व्हॅल्यू तुम्हाला 22/7 म्हणजे 7 दिलेली आहे. तर काय होईल? 2 गुणिला 22/7 आणि त्रिज्या किती दिली आहे तुम्हाला? 14 सेंटीमीटर दिलेली आहे. तर काय होईल? ते 7 दोन्ही 14 म्हणजे काय होईल? 22 चोक किती होते? 88 सेंटीमीटर होत जाईल. ओके. समजलं का सर्वांना? काय करायचं? फॉर्म्युल्यात r ची व्हॅल्यू ठेवायची, पायची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 22/7 आणि नंतर गुणाकार करायचा आणि आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 चा पॉवर 4 भागिला 2 चा पॉवर 0. तर काय होईल? 4 चा पॉवर 4 किती होतो? 64 आणि 2 चा पॉवर किती होतो? 2 चा पॉवर 0
हा नेहमी काय असतो 1 असतो, लक्षात ठेवायचं. हा खूप वेळा प्रश्न विचारला आहे पोलीस भरतीत आणि टीसीएस मध्ये पण विचारला आहे की 2चा पॉवर 0 हा किती असतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं 2चा पॉवर हा ऑलवेज 1 असतो. 2 असो, 3चा पॉवर 0 असो किंवा 4चा पॉवर 0 असो, हा नेहमी 1 असं राहतो. म्हणजे इथे काय होईल 64 भागीला 1, तर काय होईल आन्सर 64. चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 15 नंबरचा. एक गाडी नागपूर ते पुणे 75 किलोमीटर पर वेगाने जाते, तसेच पुणे ते नागपूर 25 किलोमीटर पर आवर वेगाने येते. तर त्या गाडीची सरासरी काढायला सांगितले तुम्हाला. तर काय असते सरासरी जर काढायला सांगितली असेल तुम्हाला तर काय असतो 2 × x × y भागीला x + y हा फॉर्म्युला असतो. तर काय करायचं जायची किती आहे जेव्हा जाते नागपूर ते पुणे किती किलोमीटर पर आवर होती 75 आणि येताना 25 खाली 75 + 25 किती होतो 100. इथे काय होईल 25 चोक 100 होऊन जाईल. इथे 2 न पुन्हा भाग जाईल 2, मग 75 भागीला काय राहिलं 2 राहिलं, म्हणजे काय होईल 37.5 किलोमीटर पर आवर. ही काय झाली त्याची सरासरी वेग झाली. ओके. वर्गमुळात 324 भागीला वर्गमुळात 144 गुणिला 24 दिलेला आहे तुम्हाला. तर काय असतो वर्गमुळात 324 18चा स्क्वेअर असतो बरोबर. वर्गमुळात 144 12चा हे असतो बरोबर आहे ना, गुणिला 24 दिलेला आहे. काय होईल इथे 12ला 24 12ने जर 24 ला भागलं तर काय होईल 24 भागीला 12 केलं तर किती टाइम्स जाईल 2 टाइम्स. मग इथे काय होईल 18 गुणिला 2 म्हणजे किती होऊन जाईल 36 बरोबर आहे ना. 324 वर्गमुळात हा कितीचा असतो वर्गमुळात काय असतो 18चा हे राहते ना स्क्वेअर बरोबर आहे. नंतर वर्गमुळात 144 म्हणजे 12 राहतो गुणिला इथे 24 दिलेलं होतं. नंतर काय केलं मी 24 भागीले 12 किती होते 2 टाइम्स भाग जातो इथे. मग नंतर काय राहील फक्त 18 गुणिला 2 म्हणजे किती झालं 36. तर चला नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याजवळ की दोन मित्राचे आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिलेले आहे म्हणते तुम्हाला. 3 वर्षानंतर म्हणताय 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते काय होणार आहे म्हणते 5:7 होणार आहे म्हणते. तर त्यांचे आजचे वय काढायला सांगितले आहे. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मांडणी समजली ना. दोन मित्रांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 दिले होते. 3 वर्षानंतर म्हणजे ऍडिशन +3 + 3 दोन्हीच्यात मी ऍड केले. तर आधी 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होणार आहे म्हणते 5:7. ओके. काय करायचं क्रॉस करायचं 7 दोन्ही 14x प्लस 7 त्रिक 21 इथे काय होईल 5 त्रिक 15x प्लस 9 बरोबर आहे. समजलं का सर्वांना 5 त्रिक 15 होऊन जाईल. इथे काय होईल 15 मधून 14 गेले x राहते आणि 21 मधून 15 6 राहतो. म्हणजे x ची जी व्हॅल्यू मिळाली मला ती किती मिळाली 6. आता काय राहील मग इथे आपल्याला काय सांगितलं आहे तर त्यांच्या आजचे गुण म्हणजे रेशो काढा म्हणजे त्यांचे वय काढायला सांगितलं आहे प्रेझेंटचा. तर किती होईल 2x च्या ठिकाणी काय ठेवायचे 6 ठेवायचे किती होईल 12. नंतर 3x राहतो ना 3x च्या जागी ठेवायचं 3 गुणिला 6 तर किती होईल 18. म्हणजे दोघांचे आजचे वय किती निघाले 12 आणि 18. दोघांचे मित्रांचे वय 12 आणि 18 निघाले. ओके. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला 18 नंबरचं. जर प्लस बरोबर काय म्हटलं तुम्हाला प्लस बरोबर म्हणजे प्लसच्या ठिकाणी तुम्हाला वजा ठेवायचा आहे. ओके. म्हणजे प्लसच्या ठिकाणी वजा ठेवायचा आहे आणि वजाच्या ठिकाणी गुणिला ठेवायचा आहे आणि जो गुणाकार आहे त्याच्या जागी भागाकार ठेवायचा आहे. ओके. समजलं काय. जसं जसं तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं आणि जे इक्वेशन दिलं आहे ते तिथे चेंजेस करायचे. तर काय होईल इथे 9 ने जर 252 ला भागलं तर 9 दोन्ही 18 7 9 8 72 म्हणजे गुणिला 5. नंतर काय होईल नंतर बॉटमास रूल लावायचा 28 म्हणजे किती होतो
140, बरोबर आहे ना. इथे काय आलं मग जे मायनस मायनस काय होतो ऍडिशन. 9 3 12 124 म्हणजे किती राहतो फायनल आन्सर 16. आय थिंक हे सर्वांना समजतच असेल बॉड मास वगैरे आणि ऍडिशन मल्टिप्लिकेशन सर्वांना येतेच, बरोबर आहे. तर आपलं फायनल आन्सर किती निघालं 16. तर चला खाली काय म्हटलं तुम्हाला, खाली दिलेल्या शब्दांना इंग्रजी वर्णमालेनुसार लावा म्हणते तुम्हाला. तर काय म्हटलं तुम्हाला, ब्राईट दिलेला आहे एक शब्द, नेक्स्ट दिलेला आहे ब्रो, नेक्स्ट दिलेला आहे ब्रेक, आणि नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला बिटर. आता मला सांगा सर्वात प्रथम कोणता शब्द येईल, बी सर्व ठिकाणी कॉमन आहे म्हणजे हे पाहायची गरज नाही आहे. मला सांगा आर पहिले येतो अल्फाबेट मध्ये की आय येतो, तर मग आय काय झाला, हा तुमचा पहिला शब्द झाला, बरोबर आहे. बिटर हा जो झाला वर्णमालेनुसार हा पहिला शब्द झाला. नेक्स्ट मला सांगा आर तिन्ही ठिकाणी कॉमन आहे म्हणजे आपल्याला हे बघायचं काम नाही आहे. तिसरा शब्द बघायचा, इथे आय आहे, इथे ओ आहे आणि इथे ई आहे. मला सांगा अल्फाबेट नुसार पहिले ओ येतो की आय येतो की ई येतो, तर काय येतो ई येतो म्हणजे दुसरा हा शब्द झाला तुमचा ब्रेक. ओके. नंतर आय आणि ओ मध्ये सांगा मला आय येतो पहिले की ओ येतो, तर आय पहिले येतो म्हणून हा झाला माझा तिसरा शब्द, आणि ओ जो ब्रोक हा काय झाला मग शेवटचा. म्हणजे जर वर्णमालेनुसार मी लावलं तर बिटर हा पहिला झाला, ब्रेक दुसरा झाला, ब्राईट तिसरा झाला आणि ब्रोक चौथा झाला. ओके. तर चला नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. नेक्स्ट प्रश्न काय दिलाय तुम्हाला, विजयने एक यंत्र 4760 रुपयाला विकत घेतलं म्हणताय, आणि त्याला विकत घेतलं त्यांनी 4760 रुपयाला आणि 5 रुपये तोट्याने विकला म्हणताय त्यांनी. 5% तोटा म्हणजे काय होतो, 1/20 होतो ना, बरोबर आहे ना. कसं 5/100 लिहू शकतो मी त्याला, मग काय होईल 1/20 होईल ना. तर काय होईल एक, हा काय झाली कॉस्ट प्राइस, तोटा कितीचा झाला त्याला 1चा झाला, बरोबर आहे. आणि त्याला विकला किती त्यांनी 19च्या याने. तर काय होईल इथे 0 0 कॅन्सल होऊन जाईल, काय होईल 2 2 4 2 3 6 आणि 2 8 16 आणि गुणिला काय होऊन जाईल 19 होऊन जाईल. तर काय होईल इथे काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं, 238 गुणिला 19 तर किती होतो 152, बरोबर आहे. तो किती 15, 19 3 57, 57 प्लस 15 किती होतो 72 म्हणजे 2 राहतो 7, 19 2 38, 38 आणि 7 किती होतो 45 म्हणजे त्यांनी विकला कितीला 4522 ला विकला. ओके. समजलं का सर्वांना. काय होतं त्यांनी एक वस्तू विकत घेतली 4760 रुपयाला आणि 5 रुपये तोट्याने विकली. ओके. म्हणजे 20% ही जी व्हॅल्यू दिली तुम्हाला 4760 ची दिली होती, 4760 ची, आणि तुम्हाला 19 ची व्हॅल्यू विचारली होती. ओके. मग फायनल आन्सर किती निघालं 4552 रुपयाला त्यांनी विकली. म्हणजे त्याला काय झाला, जे तिने 7760 रुपयाला घेतली होती त्यांनी ती वस्तू 4552 ला विकली. तर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे तुम्हाला 12 84 आणि 14 दिलेलं आहे इथे, 9 81 18 11 88 आणि x. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला खूप सारे रिझनिंग मध्ये विचारलेले आहे. टीसीएस असो की पोलीस भरती या दोन्ही याच्यात मला अशा टाइपचे क्वेश्चन खूप दिसलेले आहे. तर बघा इथे काय होईल 12 7 84 होईल, बरोबर आहे. नंतर हा 14 जो मला रिझल्ट भेटत आहे याच्या दुप्पट भेटत आहे म्हणजे किती होऊन जाईल 14 होऊन जाईल. नंतर इथे काय होईल 9 9 81 होईल, गुणिला 2 केलं तर काय होईल 18. नंतर इथे 11 भाग, मग मी 88 ला जर 11 ने भागलं तर काय मिळालं मला 8 मिळेल. जर मग दुप्पट करायचं काय म्हणजे 16, म्हणजे ह्या तिन्ही ठिकाणी जो सेम पॅटर्न लागू होत आहे तर इथे x ची जी व्हॅल्यू मिळाली ती मला किती मिळाली 16. समजलं ना. 12 साठी 84, 7 चा डबल 2 14 म्हणजे इथे मला 14 अशा प्रकारे मिळाला. नंतर 9 81, 9 गुणिला 2 केलं 18 तर इथे 18 मिळालं. मग इथे काय केलं मी 88 भागिले 11 तर 8 मिळाला, 8 2 16, x ची व्हॅल्यू किती मिळाली मला 16.
तर चला काय म्हटलं तुम्हाला 75 सेंटीमीटर 3 मीटरचा किती टक्के असेल. तर काय करायचं, सर्वप्रथम 3 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन करायचं तर किती होईल, 300 सेंटीमीटर होऊन जाईल. बरोबर आहे ना. काय करायचं, 100 नी गुणून टाकायचं 3 ला. तर काय म्हटलं तुम्हाला 75 सेंटीमीटर हा 300 मीटर सेंटीमीटरचा किती प्रतिशत असेल म्हणताय. कारण मी इथे कन्वर्शन केलंय 3 मीटरचं 300 सेंटीमीटर मध्ये. तर काय होईल, 0 0 कॅन्सल होऊन जाईल. इथे किती होऊन जाईल, 25. म्हणजे 25 काय झालं, हे राईट आन्सर झालं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, 24 39 प्लस y ची सरासरी जर 33 असेल तर y ची किंमत काढा सांगते. 24 प्लस 39 प्लस y याची सरासरी किती संख्या आहे, 3. यांची संख्या जर 33 असेल म्हणताय तर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. 3 नी इकडे मल्टिप्लाय करायचं, किती होईल, 99 होऊन जाईल. इथे काय होईल, इथे किती होऊन जाईल, 63 होऊन जाईल ना. किती होऊन जाईल, 40 प्लस 24 23 63 प्लस y म्हणजे y ची जी व्हॅल्यू मिळाली मला 99 मायनस 63 म्हणजे काय होईल, 9 तून 6 गेले, 9 तून 3 गेले, 6 राहिले, 9 तून 6 गेले 3 राहिले. बरोबर आहे. 9 तून 3 गेले 6 राहिले, 9 तून 6 गेले 3 राहिले म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली मला, 36. समजलं का सर्वांना. काय म्हटलं, 24 39 y ची सरासरी 33 म्हटलं होतं तुम्हाला. म्हणजे संख्या किती दिली, 3 संख्या होत्या ना, त्या तिघांचा जो ऍव्हरेज आहे तो 33 दिलेला तुम्हाला. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, जर 40 35 40 रेशो 35 बरोबर 35 रेशो x असे भागीला x असेल तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले आहे. तर काय करायचं, इथे किती टाइम जाईल, 5 7 35 5 8 40 होऊन जाईल. नंतर काय करायचं, x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल, 35 गुणिले 7 भागीला 8 होऊन जाईल. ओके. इथे काय होईल, 7 5 35 राहिले किती कॅरी 3, 7 3 21 आणि 3 24 भागीला 8. नंतर काय होईल, इथे 8 3 24 भाग जातो का नाही, मग 8 सकम 48 म्हणजे जवळपास नियरेस्ट अबाउट 30.6 हे काय झालं, तुमची x ची व्हॅल्यू झाली. समजलं का सर्वांना. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी फक्त, बाकी काही नाही आहे इथे. ओके. आता लास्ट क्वेश्चन राहिला इथे. काय म्हटलं तुम्हाला, 12 18 30 आणि 54 आणि कॉमा x हे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. काय होईल, इथे डिफरन्स बघा, इथे 6 इथे 12 इथे 24 म्हणजे बघा काय होऊ राहिलं, मल्टिप्लाय होऊ राहिले तर 2 टाइम्स, इथे 2 टाइम्स, मग 24 दोन्ही काय होईल 48. मग या 54 मध्ये काय करायचं, 48 ऍड करायचं तर किती होईल, 8 आणि 4 12 1 तर काय होईल 102. म्हणजे x बरोबर किती निघाला, 102. समजलं का सर्वांना. डिफरन्स कितीचा, 6 12 24 म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज होणारा, दुप्पट होणारा. मग इथे काय होईल, 24 2 48 होईल, 48 ऍड करायचे, 54 मध्ये 48 ऍड केले तर 102 मिळतो. तर x ची व्हॅल्यू मिळाली मला 102. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली 25 क्वेश्चन काय झालेले आहे, कंप्लीट झालेले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडले असेल तर इव्हॉल्व करियर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.